नाशिकमध्ये पेसा क्षेत्रातील रखडलेल्या भरती प्रक्रियेविरोधात शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेत बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे। गेल्या 2 वर्षापासून कंत्राटी शिक्षक म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत शाळांमध्ये सेवा देणाऱ्या 463 शिक्षकांना अद्याप कायमस्वरूपी सेवेत न घेतल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचं पाहायला मिळत आहे। पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या म्हणण्यानुसार 18 ऑगस्ट 2023च्या बिंदू नियमावलीनुसार एकूण 4415 मंजूर पदांपैकी 2306 पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत। तब्बल 2109 पदं रिक्त आहेत। 1054 पदं भरतीसाठी उपलब्ध आहेत। आंदोलनात सहभागी 463 शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या अन्यायाविरोधात मागील आठवड्यापासून पेसा कार्यरत शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष माणिक जोपळे, महिला अध्यक्षा कविता कुवर, उपाध्यक्ष अनिल जाधव, महिला उपाध्यक्ष ज्योती घागरे, सचिव शांताराम पवार, सरचिटणीस भास्कर जाधव आणि सल्लागार समिती तालुका पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर भर उन्हात 463 महिला व पुरुष शिक्षक आंदोलन करतात। विशेष म्हणजे या आंदोलनात महिला शिक्षकांसोबत लहान मुलांची उपस्थिती असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली। आंदोलकांनी नाशिक महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल शौचालय आणि पोलीस प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी संरक्षण मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला। नमस्कार, माझं नाव विशाल भदरगे, परिवर्तन कामगार सेना। गेल्या 6 दिवसापासून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या विरोधात इथल्या पेसा कार्यरत शिक्षक कर्मचारी संघटनेचं आंदोलन चालू आहे। 6 दिवसानंतर सुद्धा इथल्या प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही। जवळपास पेसा क्षेत्रामध्ये 2000च्या वर रिक्त जागा असूनही या 450 शिक्षकांना कायमस्वरूपी करण्यासाठी हे शासन धजावत नाही आहे। इथल्या जातीयवादी शिक्षण मंत्र्याला मी आवाहन करतोय की त्यांनी लवकरात लवकर या आंदोलनकारी शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत घेऊन यांचं हे मागणी मान्य करावी, अन्यथा येत्या काळात परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून पूर्ण राज्यभर हे आंदोलन तीव्र करण्यात येईल। त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही मी विनंती करतो की गेल्या 6 दिवसापासून इथं जवळपास 450 ते 500 शिक्षक कर्मचारी आंदोलनाला बसलेले आहेत। त्यांच्या दैनंदिन गरजा आहेत त्या पूर्ण होत नसून जसं की त्यांना टॉयलेट, बाथरूम, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि पोलीस आयुक्तांना अशी विनंती करतो की यांनाही पोलीस संरक्षण लवकरात लवकर द्यावं। जय। मी माणिक वाघेरे, आम्ही पेसा क्षेत्रात कार्यरत असलेले 464 उमेदवार आम्हाला कायमस्वरूपीसाठी नियुक्ती मिळावी यासाठी आम्ही बेमुदत आंदोलन सुरू केलेले आहे। प्रशासनासोबत आम्ही वारंवार पाठपुरावा करून देखील आम्हाला अजूनही कायमस्वरूपी नियुक्ती मिळाली नाही। त्यामुळे आम्ही गेल्या 6 दिवसापासून येथे ईदगाह मैदान येथे आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। परंतु शासनाशी चर्चा करत असताना शासनाशी आम्ही जोपर्यंत सोबत बसून चर्चा केली, त्यांचं एकच म्हणणं आलं, उत्तर आलं की आमच्याकडे पुरेशा जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही तुम्ही 464 उमेदवारांना आम्ही नियुक्ती देऊ शकत नाही। परंतु प्रशासनाला तेच किंवा जिल्हा परिषद तेच सांगतो की त्या नाशिक जिल्ह्यामध्ये 990 जागा दाखवलेल्या आहे पेसा क्षेत्रात। त्या 990च्या जरी 50% केले तरी आमचे 464 उमेदवार कार्यरत आहे, यांना त्याचं नियुक्ती मिळू शकते। 11 तारखेला एक जिल्हा परिषदला बैठक लावलेली आहे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून, तिथं आमच्यावर आम्हाला कायमस्वरूपी नियुक्ती मिळेल ही एक अपेक्षा आहे। परंतु प्रशासनाला मी एक आव्हान करतो, जर आमची मागणी बुधवारी जर मान्य नाही झाली तर आमचं आंदोलन एकदम तीव्र पद्धतीने जिल्हा परिषदला टाळेठोक आंदोलन करू, असं आम्ही आंदोलनाची आज इशारा देत आहे। धन्यवाद। आज आमचा आंदोलनाचा 6वा दिवस आहे। आज 6व्या दिवसापर्यंत आमची खूप लहान लहान मुलं आहेत, ती आम्ही इथं घेऊन येतो, इथं राहतो, त्या मुलांची चिडचिड होते, सर्वच गोष्टी होतात, तरी पण आम्हाला हा अन्याय सहन करावा लागतो। तर आमचं एवढंच मागणं आहे की आम्ही जे 464 उमेदवार आहोत पेसा क्षेत्रातले, त्यांना सर्वांना नियुक्ती मिळावी। आणि इथं आज 6 दिवस झाले तरी पण आम्हाला मोबाईल, टॉयलेट किंवा इतर गोष्टींसाठी ज्या अडचणी येतात त्या अडचणी अजूनसुद्धा दूर झालेल्या नाही आहेत। त्या अडचणी पण दूर लवकरात लवकर करावेत आणि आम्हाला जे 464 मुलं आहोत त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी। शासनाने आमच्यावर कोणताही अन्याय करू नये विनंती करतोय। आणि जर त्यांनी असं केलं नाही तर आम्ही जिल्हा परिषदेला खूप तीव्र आंदोलन करू, आंदोलनाची भूमिका घेऊ आणि आमच्या मागण्या मान्य करून घेऊ। धन्यवाद।
गेल्या दिनांक 8 एप्रिल 2026पासून ते आज 13 एप्रिल 2026 गेले 6 दिवस या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन मांडलेले आहे. हे आंदोलन करीत असताना आम्ही प्रथमतः त्या ठिकाणी आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे की आम्ही गेल्या 2 वर्षापासून सर्व 464 कार्यरत शिक्षक आम्ही ह्या ठिकाणी शासनाच्या आदेशानुसार नियमानुसार त्यांची आमची गुणवत्ता बघून त्यांनी आमची निवड केली आणि निवड करत असताना कुठेतरी त्यांची आमच्यावरती टांगती तलवार दिसत असताना आम्ही शासनाला वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे की आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी नियुक्ती देऊन आमचा मार्ग हा कायम करण्यात यावा. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी आपली व्यथा परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे यांच्यासह प्रसारमाध्यमांसमोर मांडली. यावेळी सुदाम भोये, अशोक बागुल, परिवर्तन कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे विशाल भदरगे, राम चौरे, के गांगुर्डे, शीतल महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने पेसा कार्यरत शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. जर प्रशासनानं लवकरात लवकर पेसा क्षेत्रातील रखडलेल्या भरती प्रक्रियेची दखल घेतली नाही तर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र स्वरूप धारण करेल असा इशारा परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे विशाल भदरगे यांनी दिला. पण आता यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.